श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी साष्टांग दंडवत। तुमचे वय वाढत चालले आहे का? खूप प्रयत्न करूनही मुलांचे किंवा मुलींचे लग्न जमत नाही। चांगल्या ठिकाणाहून मागण्या येतात, पण ऐनवेळी काहीतरी अडथळा येतो आणि बोलणी फिसकटते। अनेक ज्योतिषांना पत्रिका दाखवून झाली, तर खूप तोडगे केले, पण अजूनही विवाहाचे योग येत नाहीत। तर मग निराश होऊ नका, आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की स्वामी समर्थ सेवा मार्गातील श्री स्वामी समर्थ चारित्र्य सारामृत ग्रंथाचे पारायण करून तुम्ही विवाहातील सर्व अडथळे कसे दूर करू शकता। त्वरित लग्न जमवण्यासाठी सारामृताचा कोणता अध्याय रामबाण उपाय आहे आणि हे पारायण नक्की कसं करायचं, याचे नियम काय आहेत, याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट माहितीने कोणतेही फळ मिळत नाही। मंडळी, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। चला तर मग मुख्य माहितीकडे वळूया। तर मंडळी, खूप स्वामी भक्त श्री स्वामी चारित्र्य सारामृत हा स्वामी महाराजांच्या लीलांचा आणि कृपेचा अथांग सागर आहे। या ग्रंथामध्ये एकूण 21 अध्याय आहेत। जर तुम्ही हा संपूर्ण ग्रंथ विशिष्ट पद्धतीने वाचला तर त्याला एक पारायण म्हणतात। विवाहाच्या कार्यात जर पितृदोष, मंगळदोष किंवा इतर कोणतेही ग्रहदोष अडथळे आणत असतील तर सारामृताचे पारायण ते दोष मुळापासून उपटून टाकते। आता प्रश्न येतो की त्वरित लग्न होण्यासाठी नक्की कोणता अध्याय वाचावा? तर याचं उत्तर आहे अध्याय 5वा आणि 13वा। अध्याय 5वा हा अध्याय विवाहातील कौटुंबिक अडचणी, आर्थिक टंचाई आणि ग्रहांचे वाईट प्रभाव दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। अध्याय 13वा याचे महत्त्व तर अद्भुत आहे। या अध्यायात चोळप्पाच्या कन्येच्या विवाहाची कथा आहे। जेव्हा तिच्या लग्नात प्रचंड अडचणी येत होत्या, तेव्हा स्वतः स्वामी महाराजांनी तिचे लग्न अत्यंत थाटामाटात लावून दिले होते। त्यामुळे हा अध्याय कुमारिका आणि विवाहाची इच्छा असलेल्या मुलामुलींसाठी कल्पवृक्षासारखाच काम करतो। तर मंडळी, आता आपण पाहूया की हे पारायण नक्की कसं करायचं। याचे 3 प्रकार आहेत: 1 दिवसाचं, 3 दिवसांचं किंवा 7 दिवसांचं। पण विवाहाच्या सेवेसाठी 7 दिवसांचे म्हणजेच साप्ताहिक पारायण करणे सर्वात उत्तम मानलं जातं। हे पारायण तुम्ही कोणत्याही गुरुवारी किंवा स्वामी प्रकट दिनी किंवा गुरुपुष्यामृत योगावर सुरू करू शकता। मंडळी, सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालून ही सेवा करावी। घरातील देव्हाऱ्यासमोर किंवा एका स्वच्छ पाटावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरावे। त्यावर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी। स्वामींच्या उजव्या बाजूला गाईच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि उदबत्ती पेटवावी। स्वामींना विड्याचे पान, सुपारी आणि नैवेद्य खडीसाखर किंवा पेढा अर्पण करावा किंवा तुमच्याकडे असेल ते। बऱ्याच जणांचे पारायण फळ देत नाही, कारण ते संकल्प करत नाहीत। वाचनाला बसण्यापूर्वी उजव्या हातात थोडं पाणी, अक्षदा आणि 1 रुपयाचं नाणं घ्या। डोळे बंद करून स्वामींना प्रार्थना करा, हे स्वामी महाराजा, माझं नाव म्हणजे स्वतःचं नाव सांगा। माझे लग्न लवकर जमवण्यात जे काही अडथळे येत आहेत ते दूर व्हावेत, म्हणून मी आजपासून तुमच्या सारामृताचे पारायण सुरू करत आहे। माझी ही सेवा तुमच्या चरणी स्वीकारावी आणि मला आशीर्वाद द्यावा, असे म्हणून ते पाणी पाटासमोर सोडून द्यावे। जर आई वडील मुलांसाठी करत असतील तर त्यांनी मुलांचे नाव आणि गोत्र म्हणायचे आहेत। तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत। तर 7 दिवसाच्या पारायणात रोज 3 अध्याय वाचायचे असतात। पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय म्हणजे गुरुवारी जर तुम्ही स्टार्ट केलं तर, आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी अध्याय 4 ते 6। त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी शनिवारी अध्याय 7 ते 9 आणि चौथ्या दिवशी अध्याय 10 ते 12। 5व्या दिवशी सोमवारी अध्याय 13 ते 15। 6व्या दिवशी मंगळवारी अध्याय 16 ते 18। 7व्या दिवशी बुधवार अध्याय 19 ते 21। असं तुम्ही प्रत्येक दिवशी 3-3 अध्यायाचं वाचन करू शकता आणि 7 दिवसांचं पारायण करू शकता। ज्या दिवशी 5वा आणि 13वा अध्याय येईल त्या दिवशी तो अध्याय
अतिशय संतपणे आणि त्यांचा अर्थ समजून घेऊन वाचावा. स्वामी मंडळी, स्वामींची सेवा जेवढी सोपी आहे तेवढेच तिचे नियम पाळणे गरजेचं आहे. पारायणाच्या 7 दिवसात काही नियम काटेकोरपणे पाळावे. पूर्ण सात्विकता. पहिला नियम म्हणजे पूर्ण सात्विकता. घरात या 7 दिवसात मांसाहार, कांदा, लसूण शक्य असल्यास टाळावं आणि मद्यपान पूर्णपणे बंद असावं. दुसरं म्हणजे ब्रह्मचर्य. पारायण करणाऱ्या व्यक्तीने 7 दिवस ब्रह्मचर्याचे पालन करावे. म्हणजे आईवडील जर मुलांसाठी करत असतील तर त्यांच्यासाठी हा नियम आहे. एकाच जागी वाचन. रोज एकाच जागी आणि शक्यतो एकाच ठराविक वेळेवर वाचनाला बसावे. आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. या काळात कोणाबद्दलही वाईट बोलू नका, वाईट विचार मनात आणू नका, खोटं बोलू नका, घरात वादविवाद करू नयेत. मंडळी, आणि 5वं म्हणजे 7व्या दिवशी 21वा अध्याय वाचून झाल्यावर स्वामींची आरती करावी आणि जमल्यास एखाद्या लहान मुलीला किंवा स्वामी भक्तांना गोड जेवण द्यावे किंवा नैवेद्य वाटावा. तर मंडळी, हे होते स्वामी चारित्र्य सारामृताचे संपूर्ण आणि शास्त्रोक्त पारायण. जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि मनापासून ही सेवा केली तर ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज तुमच्या विवाहातील सर्व अडथळे दूर करतील. एका पारायणाने फरक पडला नाही तर सलग 3 किंवा 7 पारायणे करावीत. स्वामी नक्की फळ देतात. तुम्हाला आजची ही सविस्तर माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा ज्यांचे लग्न जमवण्यात अडचणी येत आहेत. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आमचे चॅनल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र खूप ह्याच्यामध्ये शक्ती आहे आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही नामजप करायचा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.